नमस्कार मित्रांनो, शेत शिवारे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा झाडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जे अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लावलं गेलं आहे. दिसायला सुंदर आहे, सावलीही चांगलं देतं, पण त्याच वेळी त्या झाडाचे काही गंभीर दुष्परिणाम सुद्धा समोर आले आहेत. हे झाड आहे अल्स्टोनिया स्कोलारिस, ज्याला आपण सप्तपर्णी म्हणून ओळखतो. सप्तपर्णी या झाडाचा उगम उष्णकटिबंधीय प्रदेशात झाला. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या भागांमध्ये हे झाड नैसर्गिकरित्या आढळतं. भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, चीन, थायलंड, इंडोनेशिया आणि अगदी मलेशिया या देशांमध्ये सुद्धा हे झाड प्राचीन काळापासून वाढत आलेलं आहे. उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिल्यास हे झाड उष्ण आणि दमट हवामानात टिकून राहण्यासाठी हळूहळू स्वतःमध्ये बदल करत गेले. त्याची पाने जाड आणि चकचकीत असतात, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तसेच या झाडामध्ये अल्कलॉइड्स नावाचे रासायनिक घटक तयार होतात, जे त्याला कीटक आणि प्राण्यांपासून संरक्षण देतात. पण हेच घटक पुढे जाऊन मानवासाठी त्रासदायक ठरू शकतात. आजच्या घडीला सप्तपर्णी झाड जगातील अनेक देशांमध्ये पसरलं आहे. आशियामध्ये तर हे मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेतील काही भाग आणि काही उष्णकटिबंधीय बोटांमध्येही हे झाड लावलं गेलं आहे. एकूण मिळून 30 पेक्षा जास्त देशांमध्ये हे झाड नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या आढळून येतात. शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला, सोसायटी परिसरात आणि उद्यानांमध्ये हे झाडं मोठ्या प्रमाणावर लावले गेले आहे. कारण ते जलद वाढतात, कमी देखभाल लागते आणि दाट सावली देतात. पण मित्रांनो, जिथे फायदे असतात तिथे तोटे सुद्धा असतात, हे विसरून चालणार नाही. आणि सप्तपर्णीच्या बाबतीत हे तोटे आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सर्वात आधी बोलायचं झालं तर त्याच्या फुलांच्या वासाबद्दल. सप्तपर्णीचे फुलं लहान असतात, पण त्यांचा वास अत्यंत तीव्र आणि उग्र असतो. विशेष करून रात्री हा वास अधिक प्रमाणात पसरतो. अनेक लोकांना हा वास सहन होत नाही. डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, बेचैनी आणि काही वेळा उलटीसारखी सुद्धा भावना यापासून निर्माण होते. काही लोक तर सांगतात की या झाडाच्या आसपास राहिल्यावर झोपही नीट लागत नाही. याचबरोबर या झाडामुळे श्वसनासंबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात. फुलांच्या काळामध्ये हवेमध्ये सूक्ष्म कण आणि परागकण पसरतात. हे कण श्वसन मार्ग गेल्यामुळे काही लोकांना खोकला, घसा खवखवणे, छातीत जडपणा आणि अगदी श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. ज्यांना आधीपासून दमा किंवा अस्थमा आहे त्यांच्यासाठी हा त्रास अधिक गंभीर होऊ शकतो. काही वेळा अशा व्यक्तींना डॉक्टरांकडे जावे लागते. ॲलर्जी हा देखील एक मोठा कळीचा मुद्दा याचा आहे. सप्तपर्णीच्या परागकणांमुळे काही लोकांना त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे आणि सतत शिंका येत राहणे असा त्रास होतो. शहरांमध्ये जिथे या झाडांची संख्या जास्त आहे, तिथे ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. या झाडाचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे त्याचे विषारी स्वरूप. सप्तपर्णीच्या सालीत आणि रसामध्ये काही रासायनिक घटक असतात, जे अयोग्य पद्धतीने संपर्कात आल्यास आपल्याला त्रास देऊ शकतात. त्वचेवर या रसाचा संपर्क आल्यावर जळजळ होऊ शकते. जर एखाद्या प्राण्याने किंवा लहान मुलाने चुकून त्याचे काही भाग खाल्ले तर पोटदुखी, उलटी किंवा इतर त्रास सुद्धा होऊ शकतात. पर्यावरणाच्या दृष्टीने सप्तपर्णीचे काही दुष्परिणाम आहेतच. हे झाड खूप वेगाने वाढते आणि खूप दाट सावली देते. त्यामुळे त्याच्या आसपास इतर स्थानिक झाडांना वाढण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. जमिनीतील पोषण द्रव्ये ही झाड मोठ्या प्रमाणावर शोषून घेते. त्यामुळे इतर वनस्पतींची वाढ खुंटते. हळूहळू त्या भागातील जैवविविधता कमी होऊ लागते. पक्षी आणि कीटकांच्या दृष्टीने पाहिल्यासही हे झाड फार उपयोगी ठरत नाही. अनेक स्थानिक झाडांवर पक्षी घरटी बांधतात, फळं खातात किंवा कीटक मिळवतात, पण सप्तपर्णीवर असा उपयोग कमी प्रमाणात दिसून येतो. मधमाशा आणि इतर परागीकरण करणारे कीटक याकडे कमी आकर्षित होतात. त्यामुळे पर्यावरणातील नैसर्गिक चक्रावर याचा परिणाम होतो. शहरी भागामध्ये या झाडांमुळे काही काही प्रत्यक्ष अडचणी सुद्धा निर्माण होतात. याची मुळे आक्रमक असतात. त्यामुळे रस्ते, फुटपाथ आणि पाण्याच्या पाईपलाईनला सुद्धा नुकसान होऊ शकते. मोठ्या प्रमाणात पानगळ होत असल्यामुळे साफसफाईचा प्रश्न निर्माण होतो. काही वेळा नाले तुंबण्यासही हे झाड कारणीभूत ठरते. आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर या झाडाच्या सतत संपर्कात राहिल्यास काही लोकांमध्ये दीर्घकालीन त्रास देखील निर्माण होऊ शकतो. डोकेदुखी कायम राहणे, ॲलर्जी वाढणे, श्वसनाचे त्रास वाढणे आणि त्वचेचे विकार दिसणे असे परिणाम संभवतात. जरी सर्व लोकांना हे त्रास होत नसले तरी संवेदनशील लोकांमध्ये हे प्रमाण जास्त असते. आता प्रश्न येतो,
की या झाडावर बंदी आहे का? सध्या जागतिक स्तरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही, पण अनेक शहरांमध्ये आणि काही देशांमध्ये याच्या लागवडीवर मर्यादा घालण्याचा सल्ला दिला जात आहे. काही ठिकाणी नवीन लागवड टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, कारण लोकांकडून आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. म्हणूनच मित्रांनो, आपण कोणते झाड लावतो याचा विचार करणे खूप महत्त्वाचं आहे. फक्त झाड लावणे पुरेसं नसतं, तर ते झाड आपल्या पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी योग्य आहे का, हे पाहणे आवश्यक आहे. स्थानिक आपल्या हवामानाशी जुळवून घेतलेली झाडे लावल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आणि आपल्यालाही कमी त्रास होतो. आजच्या या माहितीमधून तुम्हाला सप्तपर्णी या झाडाबद्दल सखोल समज आणि माहिती मिळाली असेल, अशी आशा आहे. असेच शेती, झाडे आणि पर्यावरण याबद्दल उपयुक्त व वास्तव माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या शेत शिवार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.